घातला आणि खिशातले चिल्लर बाहेर काढले. 1 2 3 4 मोजले. खिडकीच्या बाहेर डोकावून पाहिलं. बाहेर पाणीवाला होता, चहावाला होता, पेपरवाला होता, खाद्यपदार्थ त्या ठिकाणी विकणारा होता. त्यांनी ते चिल्लर पाहिले, पुन्हा खिशात घातले. मला वाटलं यांना काहीतरी विकत घ्यायचं असेल, परंतु पुन्हा त्यांनी खिशात हात घातला, पुन्हा चिल्लर काढले, पुन्हा हाताकडे पाहिलं, खिडकीच्या बाहेर डोकावून पाहिलं. तेवढ्यात बसमध्ये कंडक्टर आला. त्याने बसची बेल वाजवली, दना दना दना. तेवढ्यात बसचा चालक त्या ठिकाणी बसमध्ये आला. त्याने एक्सिलेटरवर पाय दिला, क्लचचा पाय सोडला. बस 10च्या 20च्या स्पीडने धावायला सुरुवात झाली. आणि तेवढ्यात पुन्हा त्या सदग्रस्ताने खिशात हात घातला, खिशातले चिल्लर बाहेर काढले, खिडकीच्या बाहेर डोकावून पेपरवाल्याला आवाज दिला, ए पेपरवाल्या पेपर दे. गाडी धावते. पेपरवाला त्या ठिकाणी त्या बसच्या मागे धावत आला. त्या सदग्रस्ताने एका हाताने आपल्या हातातले चिल्लर त्या पेपरवाल्याच्या हातावर ठेवले, दुसऱ्या हाताने त्याच्याकडून पेपर घेतला. मला प्रश्न पडला की गेले 15 मिनिटं त्या ठिकाणी बस उभी असताना या व्यक्तीने त्या ठिकाणी पेपर घेतला नाही, परंतु बस सुरू झाल्यानंतर का यांनी घेतला. आणि मी तो प्रश्न त्या सदग्रस्ताला विचारला. त्यावर त्यांनी मला उत्तर दिलं की माझ्या खिशात जे चिल्लर होते त्याच्यातलं 1 नाणं हे खोटं होतं. आणि ती बस तिथे उभी असताना जर मी त्या पेपरवाल्याला ते चिल्लर दिले असते तर त्याला समजलं असतं की यातलं 1 नाणं खोटं आहे आणि त्याने माझ्याकडून तो पेपर हिसकावून घेतला असता. त्यामुळे बस सुरू झाली आणि मी त्याच्या हातात ते चिल्लर दिले, पेपर घेतला. आता तो माझ्या मागे धावतही आला तरी तो मला पकडू शकत नाही. आणि मित्र हो, निवडणुकीची गाडी या ठिकाणी जेव्हा सुरू होते तेव्हा हे आश्वासनाचे खोटे चिल्लर देणारे आजूबाजूला माणसं अनेक असतात, परंतु जो गेल्या 10 ते 15 वर्षापासून या पाचोऱ्याच्या विधानसभेवर बंदा रुपया म्हणून गजत राहिला असा आमदार म्हणून आम्हाला किशोरप्पा पाटील साहेबांचंच नाव त्या ठिकाणी घ्यावं लागतं. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. दादा, एखाद्याला पाडायचं तर कितीदा पाडायचं. मला वाटलं होतं आता या निवडणुकीमध्ये आडवा पाय घालायला कोणी येणार नाही, कारण एखाद्याला पाडायचं तर कितीदा पाडायचं. एकदा पडलं, 2दा पडलं की माणसाने गप बसावं, परंतु आज ते एखाद्याला हाऊस. मला हेच समजत नाही की यांना एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो, कारण यांचा बूथ मायनस, यांचा प्रभाग मायनस, यांचा गाव मायनस, यांचा गण मायनस. त्यामुळे आता यांना समजलंय की आपल्या एकाकडून किशोरप्पा साहेब काही पडत नाही. त्यामुळे आता हे सगळे एकत्र आले, परंतु हे किती जण एकत्र आले तरी त्या ठिकाणी आमदार किशोरप्पा पाटील साहेब या सर्वांना पुरून उरणार आहेत. आणि आपल्याला आप्पा साहेबांसाठी त्या ठिकाणी एक घोषवाक्य घेऊन या ठिकाणी आता चालायचं आहे की एक अकेला सब पे भारी. माझ्यासोबत सर्वांनी जोरदार बोला, एक अकेला सब पे भारी. अरे आले किती, गेले किती, आले किती, गेले किती, संपून गेला भरारा. हे कितीही एकत्र आले तरी संपणार नाही आमच्या किशोरप्पा पाटील साहेबांचा दरारा. अहो, काय होतं 10 वर्ष अगोदर आमचं पाचोरा. आमच्या पाचोऱ्यामध्ये जेव्हा आमच्या घरी कुणी पाहुणा येतो, एक 5-7 वर्षानंतर आमच्या तालुक्याचा नागरिक येतो, तेव्हा पहिला प्रश्न जर तो विचारत असेल तर तो हा विचारतो की या तालुक्याचा आमदार कोण आहे, एवढं काम करणारा माणूस कोण आहे. आणि तेव्हा आमची छाती अभिमानाने फुलते, अभिमानाने मोठी होते की एवढे काम करणारा नेता, हे आम्ही निवडलेला नेता हे किशोरप्पा पाटील साहेब आहेत. आणि आम्हाला त्यांचं नाव घ्यायला त्या ठिकाणी अभिमान वाटतो. या तालुक्याचा सर्वांगीण विकास कार्य सम्राट आमदार किशोरप्पा पाटील साहेब यांनी केलेला आहे. आमचे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि याच विचाराच्या जोरावर आमदार किशोरप्पा पाटील साहेबांनी आमच्या या तालुक्यातून जास्तीत जास्त शिक्षित विद्यार्थी घडावे, जास्तीत जास्त अधिकारी आमच्या या पाचोरा शहरातून घडावे. म्हणून आमच्या या पाचोरा शहराच्या लगत छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजूला 3 करोड रुपयाचं डिजिटल वाचनालय त्या ठिकाणी उभारलं आणि हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी आता आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. आमच्या या तालुक्यामध्ये पर्यटन क्षेत्रांची कमी होती
आणि या पर्यटन क्षेत्रांची कमी लक्षात घेत या तालुक्यात उद्योगाला नवीन चालना यावी, या तालुक्यातील उद्योग वाढावा म्हणून आमच्या काकांबर्डीला त्या ठिकाणी 17 करोड रुपयाचा निधी मंजूर करून दिला। आमच्या प्राचीन कालीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी तेथे 10 करोड रुपयाचा निधी मंजूर करून दिला। आमच्या बिल्दीच्या धरणासाठी त्या ठिकाणी 5 करोड रुपयाचा निधी आमदार किशोरप्पा पाटील साहेबांनी मंजूर करून आणला आणि त्या ठिकाणी आता काम या अंतिम टप्प्यात आहे। आमच्या अपंग बांधवांच्या पंखांना खऱ्या अर्थाने बळ देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते किशोरप्पा पाटील साहेबांनी केलेलं आहे। आमच्या अपंग बांधवांना कृत्रिम हातपाय असू द्यात की सायकल असू द्यात, त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने प्रकाश पाडण्याचं काम कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील साहेबांनी केलेलं आहे। या ठिकाणी आता कोट्यवधी रुपयाचं उपजिल्हा रुग्णालयाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। मी माझ्या प्रत्येक भाषणात सांगतो की कोरोनाचा काळ, या कोरोनाच्या काळामध्ये कुठलाही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी घराच्या बाहेर पडत नव्हता, कुठलाही नेता त्या ठिकाणी घराच्या बाहेर पडत नव्हता। तेव्हा कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील साहेब या तालुक्याच्या सेवेसाठी 24/7 म्हणजे 24 तास 7ही दिवस आपल्या सेवेमध्ये होते। या कोरोनाच्या काळामध्ये आमच्या तालुक्यातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती, इम्युनिटी पॉवर आपण त्याला म्हणतो, ती कमी होऊ नये म्हणून आमदार किशोरप्पा पाटील साहेबांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तेथे आमच्या तालुक्यातील नागरिकाच्या प्रत्येकाच्या घरपोच आर्सेनिक अल्बम 30 नावाच्या होमिओपॅथीचे औषध त्या ठिकाणी वाटल्या। महिना भराचा किराणा त्या ठिकाणी मोफत वाटला। आमचे परराज्यात अडकलेले जे बांधव भगिनी होत्या त्यांना या तालुक्यात परत आणण्याचं काम त्या ठिकाणी किशोरप्पा पाटील साहेबांनी केलं। दिवसाला 5-5 हजार अंडी, दूध, मोफत जेवण, अरे किती 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 या कोरोनाच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने जर कोणी सेवा केली असेल तर कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील साहेबांचं नाव घेण्यासाठी आम्हाला गर्व वाटतो। आपल्या स्वतःच्या ऑफिसला जे कोरोना योद्धा आहेत, त्या ठिकाणी जे कोरोना मुक्त झालेले नागरिक आहेत, त्यांना आपल्या स्वतःच्या ऑफिसला बोलून त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्याचं काम किशोरप्पा पाटील साहेबांनी केलं। आमचे तुकोबाराय म्हणतात की बोले तैसा चाले त्याचे वंदी न पावले, म्हणजे जो बोलतो तसा चालतो त्याचे मी वंदन करतो। आणि या विचाराच्या जोरावर आमदार किशोरप्पा पाटील साहेबांनी या तालुक्यातील प्रत्येक गावातील भजनी मंडळींना त्या ठिकाणी भजनी मंडळीचं साहित्य देण्याचं काम केलं। आमच्या एका बहिणीने आप्पा साहेबांची साथ सोडली, परंतु आप्पा साहेबांनी हजारो बहिणींना आपली बहीण मानून त्या ठिकाणी रक्षाबंधनाच्या निमित्ताने भेट म्हणून आमच्या प्रत्येक माता भगिनीला त्या ठिकाणी साडी म्हणून घरपोच भेट पाठवली। म्हणून म्हणतो की प्रत्येक शब्द खरा, प्रत्येक शब्द खरा। किशोरप्पा पाटील साहेबच आमच्या पाचोरा बडगाव तालुक्याचा कोहिनूर हिरा, कोहिनूर हिरा। आमच्या या ठिकाणी मी मागच्या वेळेस प्रत्येक भाषणात सांगायचो विधानसभेच्या की ऑक्सिजन पार्कचं काम या ठिकाणी आता ऑक्सिजन पार्कचं जे काम आहे महाराणा प्रताप चौकापासून ते जारगाव चौफुलीपर्यंतचं ते देखील आता पूर्णत्वास आलेलं आहे। आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येक गावागावात पोचावे म्हणून या गावातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात त्या ठिकाणी शिवस्मारकचं काम देखील त्या ठिकाणी आता पूर्ण झालेलं आहे। माझी जे भावी आमचे जे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य आहेत, यांना विनंती आहे की आपण आपलं सोशल मीडिया ऍक्टिव्ह करा। व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामच्या साहाय्याने मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा। आणि ही जी आपली लढाई आहे, ही सर्व लढाई आपल्याला आता या ठिकाणी सर्वांना एकत्र येऊन लढायची आहे। आणि ही जी लढाई आहे ही फक्त आपणचीच नाही, तर या ठिकाणी ही लढाई आपली आहे आणि आपली स्वतःची लढाई समजून या ठिकाणी आपल्याला या मैदानात उतरायचं आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वाधिक बहुमताने आपणनी दिलेले सर्व उमेदवार निवडून आणण्याचा या ठिकाणी निश्चय करून आपण भगवा गुलाल या ठिकाणी अंगावर घेऊयात, एवढीच विनंती या निमित्ताने करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करायला विसरू नका।